अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृह विभागाला पाठपुरावा करणार. मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार. अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीसंदर्भात फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. तटकरेंची माहिती. व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार. व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आणि संचालकांची चौकशी व्हावी अशी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी. सूत्रांची माहिती. विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आता आगीचा दुष्परिणाम. तर विमान बनवलं ते देशातनं अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली. एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही. दादांच्या अपघातासंदर्भात राजकारण तपासलं पाहिजे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही. दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले. विलिनीकरणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांचे प्रश्न जनतेच्या मनातील प्रश्न. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर प्रशासनावर वचक ठेवणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतील घटनेचा तपास दिरंगाईनं होणं हे दुर्दैवी. कोल्हेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांचा मोठा दावा. विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत. रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची. रोहित पवारांच्या प्रश्नांवर रुपाली चाकणकरांचं उत्तर. दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान. विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम. विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही. झिरवाळांची प्रतिक्रिया. विलिनीकरणावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलं. विलिनीकरणाचा विषय दादांच्या कुटुंबातला असल्याचंही तटकरे म्हणाले. आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. पुणे मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत. अहवालामध्ये पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस. तर व्यवहारावर सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा यामध्ये संबंध नसल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांना राज्यसभेवर त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली आहे. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अहवालावर अंजली दमन यांची प्रतिक्रिया. तर खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही असा दमन यांचा दावा. मंत्री नरहरी झिरवाळांना सुनेत्रा पवारांचा अभय. मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये प्रतिमा जपण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. तर लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी होणार. झिरवाळांची स्पष्टोक्ती. लाचखोरीचा प्रकार होत होता याची मला कल्पना नव्हती. प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल्स किंवा सुनावणी येत होती. चौकशीचे आदेश दिले. दोषींवर कारवाई होईल. स्पष्टीकरण. राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल. फडणवीसांचा इशारा. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार. शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड. तर ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची चौकशी केली जाणार. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची बदली. तर अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशीच प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले होते कारवाईचे आदेश. टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांकडून आता दिलगिरी व्यक्त. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं सपकाळांचं ट्विट. तर माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला असाही दावा. भाजप शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा पक्ष. काँग्रेसची विचारधारा औरंगजेबाच्या विचारसरणीची. काँग्रेसवाले उद्या औरंगजेबाचा फोटो सुद्धा केबिनमध्ये लावतील. नवनीत राणांचा हल्लाबोल. टिपू सुलतान याचा फोटो संविधानात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह टिपू सुलतानचे सुद्धा फोटो लावणं आवश्यक. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद भूमिकेवर ठाम. टिपू सुलतानवरून हिंदू मुस्लिम एकोपा बिघडवण्याचा काहींचा प्रयत्न. टिपू सुलतानचा फोटो लावणं योग्य नाही. हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया. तर काही मुस्लिम लोक भाजपला मदत करतायत असाही दलवाईंचा आरोप. पक्ष मजबूत करायचा असेल तर काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर सामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहताना आम्ही कुठे असतो. विनायक राऊतांना सुद्धा टोला. निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर. भास्कर जाधवांचा आरोप. काही ठिकाणी पोते भरून पैसे फिरवले. जे पैशांसाठी विकले गेले त्यांना शिवसैनिक कसे म्हणायचे. भास्कर जाधवांचा सवाल. काँग्रेसची आज महत्त्वाची अंतर्गत बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथल यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार. चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवर मंथन होणार.
मुंबई पालिकेतील 4 समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जाणार. दरम्यान स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज करणार, तर बेस्टच्या समितीसाठी शिवसेना अर्ज करणार. पर्यावरण संवर्धनामध्ये बारामती नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम. अजितदादांच्या स्वप्नातील हरित बारामतीचा संकल्प अधिक दृढ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून फेसबुक पोस्टद्वारे बारामतीकरांचं अभिनंदन. राज्यमंत्री आशिष जयस्वाल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात. अर्थसंकल्पावर रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू. जयस्वालांसह अर्थ खात्याचे अधिकारी सुद्धा मंत्रालयात उपस्थित. नाईक आणि शिंदेंमधील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता. प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे, या संदर्भात फडणवीसांना सांगितलं. मंत्री उदय सामंतांची माहिती. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद आता सत्ता समीकरणं पलटवण्यापर्यंतच. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपकडून वैयक्तिक 12 उमेदवार रिंगणार. नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून वनमंत्री गणेश नाईकांना डिवचणारी बॅनरबाजी. स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा आशय लिहिलेलं हे बॅनर. नाईकांना डिवचणाऱ्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली, तर स्मृतिभ्रंशाचा इलाजला बॅनर बाबानं उत्तर. शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमांच्या पुतळ्याचंही दहन. सुनील शेळकेंनी केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार भाजपच्या गणेश नाईक. या ठिकाणी भेगडेंचं आव्हान. तर बाळा भेगडे यांनी उमेदवारांकडून 25 लाख घेतल्याचा आरोप शेळकेंनी केला होता. पंकजा मुंडेंवर गाणं म्हणण्यासाठी आनंद शिंदेंना बोलवण्यात आलं. परळी महापशुधन म्हणजे प्रपोगंडा करण्याचा एक प्रकार होता, करुणा मुंडेंची टीका. मुंबईमध्ये कोकण भवन उभारा. नितेश राणेंचं मुंबईच्या महापौर रितू तावडेंना पत्र. कोकणातनं मुंबईमध्ये येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा, नितेश राणेंची पत्राद्वारे मागणी. मुंबई महापालिकेमध्ये रिक्त पदभरतीची अंमलबजावणी रखडली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मागच्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अद्यापही अंमलबजावणी न झाल्यानं फडणवीसांना या संदर्भातली मागणी करण्यात आली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी. यंदाचा गळीत हंगाम 15 मार्च अखेर संपण्याची शक्यता. कारखान्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी. नामेळाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला हा खून आहे. अमित ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट करत टीका. गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न, अमित ठाकरेंची टीका. मुलुंडमध्ये मेट्रोची दुर्घटना घडली, त्यामध्ये कंत्राट दिलेली कंपनी विदेशी. आत्मनिर्भर भारतच्या जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च आणि विदेशी कंपनीला कंत्राट का देता, सुषमा अंधारेंचा सवाल. हक्कभंग प्रकरणी कुणाल कामरा, सुषमा अंधारे 10 मार्चला समितीसमोर हजर होणार. मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर उपस्थित नसल्यामुळे साक्ष नोंदवली नाही. एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभरानं मुंबईमध्ये. भाजपनंतर शिवसेनेमधून सुद्धा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप. जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे यांचं नाव न घेता सावंतांवर निशाणा. नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठीच्या 5 जागांसाठी भाजपकडे 80 अर्ज. डॉक्टर, वकील, सीए, संस्थाचालकांचा समावेश. निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्यांना संधी न देण्याची भाजपच्या निष्ठावंतांची मागणी. सोलापूर महापालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती. स्वीकृत नगरसेवक निवडताना 1 जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची ही रणनीती. परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचाही यामध्ये समावेश. मुंबईमध्ये ईडीची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणामध्ये 7 स्थावर मालमत्ता जप्त. आरोपींविरोधात पीएमएलए अंतर्गत कारवाई. मुंबईतल्या 5,88,00,000 मालमत्ता जप्त. शेल कंपन्या बनावट फर्मच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचंही उघड. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा कट तुरुंगातनं रचल्याचा संशय. दरम्यान फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं हा सगळा कट रचल्याची शंका. प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत.
मुंबईतील पांझरपूळ सर्कल जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरावस्था, तर ठिकठिकाणी या ठिकाणी चौकातील बुरुज ढासळणे, चौकात धूळ आणि घाणीचंही साम्राज्य. स्थानिक आमदार तुकाराम कातेंकडून चौकाची पाहणी. शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याच्या जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची, उलट महापालिकेचे 411 कोटी जास्तीचे भरले गेले. जलसंपदा विभागाच्या भूमिकेविरोधात लवादाकडे जाणार. पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण. जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह. शिंदेचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी फिरवली काठी. शिवजयंतीसाठी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांची लगबग सुरू. शिवरायांचा 396व्या जयंतीनिमित्त परभणीमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतनं साकारले शिवराय. सारंगी स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानचा हा उपक्रम. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीमधील वैद्यनाथाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न. वैद्यनाथ मंदिरातनं पालखीच्या प्रस्थानानंतर आता पारंपरिक पद्धतीनं जुन्या गावातनं पालखीचा मार्गक्रमण. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. मुलींना स्वरक्षणासाठी सक्षम बनवण्याचा हा उद्देश. राज्यभरातनं 5000 तरुणी आणि महिला या शिबिरात सहभागी. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या डोंगर भागातील 60 विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास. अक्षरसृष्टी या संस्थेच्या वतीनं सहलीचं आयोजन. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. शेतजमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. लातूर जिल्ह्यातील 61,000 लाडक्या बहिणींची चुकीची केवायसी झाल्यामुळे बँकेत पैसे येणं थांबलं. 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार. इंदापूर तालुक्यातील भिगवडे या ठिकाणी तरुणीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक. पुणे ते सोलापूर मार्गावर टायर जाळत रस्ता रोको. भिगवण पोलीस स्टेशन समोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. चिपळूणमधील पॉवर हाऊस परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी. बायपास रोड नाक्याजवळ अरुंद रस्त्यामुळे वाहन अडकल्यामुळे ही कोंडी. बोरिवली देवीदास रोडवरील हायमास्ट पोलचे हे दिवे दीर्घकाळापासून बंद. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष. मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांच्याकडून आंदोलन. कांदिवलीतील सिंग इस्टेट ते ठाकूर विलेज दरम्यानचा रखडलेला रस्ता लवकरच खुला होणार. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यातील बाधित झोपडीधारकांना घरांच्या चाव्या सुपूर्द. पुण्यामध्ये 2 फेब्रुवारीपासून वाहनांचं पासिंग काम बंद. पासिंग लवकरात लवकर सुरू करा. वाहतूक संघटनांची मागणी. ऑटोमॅटिक सेंटरचं काम होईपर्यंत पासिंग सेंटर बंद राहणार. पनवेलमध्ये रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा. भाडेवाढ आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर 42 रिक्षा थेट जप्त. परिवहन अधिकारी दिलीप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई. अंधेरी पूर्वमध्ये एका इमारतीवरून उडी मारून पंकज शहा नावाच्या व्यक्तीची आत्महत्या. रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू. मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक. तर गोडदेव परिसरातील स्टील कंपनीचा मालक जयनारायण सैनीला अटक. नवी मुंबईमध्ये पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयातून एकाची हत्या. मृतदेह 191 किलोमीटर नेऊन विहिरीत टाकला. आरोपी हवालदार बंडू भिसे पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या आष्टीतील रुईनालकोल या गावामध्ये तरुणाची हत्या. जुन्या वादातनं हत्या झाल्याची माहिती. दोघांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल. 60 वर्षाच्या आत्याची अल्पवयीन भाच्यानं डोक्यात बांबू घालून हत्या केली. वसईमधली ही धक्कादायक घटना. या प्रकरणी भाच्यासह त्याच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये एका सीएनजी कारनं घेतला पेट. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यात तरुणांनी मौजेसाठी 10 दुचाकी चोरल्याचा प्रकार. पुणे गुन्हे शाखेनं 2 तरुणांना ताब्यात घेतलं. 10 दुचाकी त्यांच्याकडनं जप्त. हडपसर, दिघी, चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या भुसावळमधील कोट परिसरातनं दुचाकी चोरणारा सराईतला अटक. आरोपीवर गुजरातमध्ये सुद्धा वाहन चोरीचे गुन्हे दाखल. सोलापूरच्या कोनापुरे चाळ परिसरामध्ये रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आंदोलन. 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू. तरुणाची आता प्रकृती बिघडली, मात्र प्रशासनाकडून अद्यापही आंदोलनाची दखल नाही. अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा आणखी 1 दिवस बंद राहणार. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय. पाईपलाईन फुटल्यामुळे मुलींच्या वसतिगृहासमोरील रस्ता सुद्धा खराब झाला.
ठाण्याच्या शहापूर या तालुक्यातल्या बिरवाडी प्रधान पाड्यावर पाणी टंचाई, स्थानिकांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू. दरम्यान दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर वेळ. नाशिकच्या सिन्नरमध्ये पाण्यासाठी महिलांचा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा. जलवाहिनीचं नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. येत्या 8 दिवसात नळाला पाणी न आल्यास रास्ता रोको आंदोलनाचाही इशारा. देशाच्या कांदा निर्यातीमध्ये 20% घट. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या 8 महिन्यांमध्ये कांदा निर्यातीतनं 2137 कोटींचे परकीय चलन. दरम्यान निर्यात धोरणातील अस्थिरतेचा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना मोठा फटका. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर 1000 रुपयांच्या आत. कांद्याला 1000 रुपये अनुदान द्या, अन्यथा गांजा लावण्याची परवानगी द्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये लहान मुलांना पळवण्याच्या संशयावरून एकाला मारहाण. नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना. पोलिसांनी मध्यस्थी करून युवकाला नागरिकांच्या ताब्यात वाचवलं. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीमध्ये तरुणाकडून भरदिवसा हॉटेलची तोडफोड. हॉटेल मालकानं आईला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून संतापलेल्या तरुणानं दगडफेक केल्याची माहिती. तरुणाला पोलिसांनी चोख देत ताब्यात घेतलं. सांगली पालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडवरील अतिक्रमण काढणं. नागरिकांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत द्यावी, काँग्रेसची मागणी. धुळ्यामध्ये पालिकेच्या मोहिमेविरोधात या ठिकाणी वाद. दरम्यान अतिक्रमणधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती. अतिक्रमण पथक प्रमुख आणि जेसीबी चालकांना धक्काबुक्की. अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालन्याच्या बदनापुरात डाबका तांड्यामध्ये विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ. वर्गखोली कोसळल्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून चिमुकल्यांचे हाल सुरू. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. जळगावच्या सावदा नगर परिषदेच्या वतीनं पाणी पुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. पाण्याच्या टाकीचं वॉटरप्रूफिंगसह पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार. नागपुरात यूजीसीचा नवीन कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी रॅली. भीम चौक ते संविधान चौक या रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्तेही सहभागी. जळगावात चाकूचा धाक दाखवत मामा भाच्यानं अपहरण करून 20 लाखांची मागणी केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांकडून दोघांची सुखरूप सुटका. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपुरातील वन विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. गेल्या 5 महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही. 16 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू. महाडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य. जिल्हा प्राथमिक शाळेजवळच्या अल्पवयीन आदिवासी मुलीशी अश्लील कृत्य केल्याची घटना. आरोपीला पोलिसांकडून अटक. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची लोकभवनात बैठक. 114 राफेल आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब. राफेल विमान आता भारतातच तयार होणार. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून टाटा एअरबेस हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं उद्घाटन. दोन्ही देशांकडून तांत्रिक आणि संरक्षण उद्योगातील सहकार्य आणखी वाढवण्याचा विश्वास व्यक्त. पंतप्रधान मोदींकडून बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना भारत भेटीचं निमंत्रण. दरम्यान भारतात तुमचं स्वागत आहे असं म्हणत तारिक रहमान यांना निमंत्रण. अभिनेता राजपाल यादव दिल्लीतनं तिहार तुरुंगातनं बाहेर. राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन. तर दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती. अभिनेत्री नम्रता संभेरावकडून इंस्टाग्रामवर रोहित शर्मासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर. तुम्ही मराठी छान बोलता असं नम्रतानं रोहितला विचारलं तर मुंबईत राहतो, मराठी तर येणारच अशी रोहित शर्माची प्रतिक्रिया. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन. सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ मल्होत्राकडून इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती. T20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर तर झिम्बाब्वे आता सुपर 8मध्ये. आयर्लंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानं एका पॉइंट्सचा झिम्बाब्वेला फायदा. सलग 2 पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये सरकारी कामादरम्यान 2 महिला भिडल्या. 2 महिला BLO एकमेकींचे केस धरून ओढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. SIR संदर्भात बैठकीचा हाणामारीत रूपांतर. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला तर 2 ठार 14 जखमी. मृतांमध्ये एका मुलाचा सुद्धा समावेश. मोटरसायकलमध्ये स्फोटकं लावल्याची पोलिसांची माहिती. अमेरिकेमध्ये हायस्कूल हॉकी सामन्यादरम्यान गोळीबार. 2 जणांचा मृत्यू. शूटरनं स्वतःला सुद्धा गोळी मारल्याची घटना. कौटुंबिक वादामुळे हल्ला केल्याचा संशय. तपासही सुरू.